मी सध्या राजस्थानच्या जैसलमेर भागामध्ये आहे, शहर आहे आणि या ठिकाणी काल रात्री 5 ते 6 ड्रोन हल्ले करण्यात आले। मात्र एक महत्त्वाची बातमी अशी आहे की पोखरणचं जे फायरिंग फील्ड रेंज आहे त्या ठिकाणी 5:30 वाजता मोठमोठे स्फोटाचे आवाज आलेले आहेत आणि त्या ठिकाणी ड्रोन हल्ला झाल्याचं बोललं जातंय। याचा तपास सुद्धा आता सुरू करण्यात आलेला आहे आणि अधिकारी सुद्धा घटनास्थळावर पोहोचलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी हे सगळे स्फोट होत आहेत त्या ठिकाणी हवेतल्या हवेतच जे ड्रोन हल्ले आहेत त्याला परतवले जात आहेत आणि भारताची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे त्यानुसार हे सगळे हल्ले जे आहेत ते परतवले जात आहेत आणि सडेतोड उत्तर पाकिस्तानला त्यांच्याच भाषेमध्ये भारतीय लष्कराकडून दिलं जात आहे। मी सध्या ही सगळी दृश्य आपण पाहू शकता। जैसलमेर आहे आणि जैसलमेरचा हा संपूर्ण भाग आहे आणि जे टॉवर दिसतात त्याच्या मागे पोखरण आहे ज्या ठिकाणी स्फोटाचे आवाज आल्याचं बोललं जाते। परक्षुण आणि पोखरण इथे 5:30 वाजता हल्ला झाल्याची माहिती मिळते आणि याचा तपास सुद्धा आता सुरू केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पठाणकोटमध्ये मोठ्या स्फोटाचा आवाज झाल्याची माहिती आणि ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। जम्मू असू द्या, पठाणकोट असू द्या, उधमपूर असू द्या किंवा काश्मीर असू द्या, इथे असलेल्या एअरबेसवर फतेह मिसाईलनं हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। मात्र हा सगळा कट जो आहे तो भारतीय एअर डिफेन्स सिस्टमनं जे भारताचं सुदर्शन चक्र म्हणूनही ओळखलं जातं याने हाणून पाडलेला आहे आणि मोठा कट पाकिस्ताननं रचल्याची जी माहिती आहे ती सुद्धा आता समोर येते आणि आज रात्री सुद्धा काही घडू शकतं अशी सुद्धा इंटेलिजन्सची माहिती आहे। त्यामुळे सैन्य अलर्ट मोडवर आहे, तिन्ही दल अलर्ट मोडवर आहे आणि कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे। पठाणकोटमध्ये मोठ्या स्फोटाचा आवाज झाला, अजूनही ड्रोनद्वारे हल्ल्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे जम्मू काश्मीरचा उरी सेक्टर, पुंछ सेक्टर, तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाला आहे आणि धार्मिक स्थळं जी आहेत ती कुठेतरी लक्ष केले जात असल्याची माहिती मिळते आणि डिफेन्सकडून त्याला देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं जातं आहे। भारतीय सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जातं आहे। हाय अलर्ट या संपूर्ण भागामध्ये जारी करण्यात आले। लोकांना, नागरिकांना घराच्या आतमध्येच राहा असा सल्ला सुद्धा आर्मीकडून आणि प्रशासनाकडून दिला जातोय। बाहेर पडू नका असा सुद्धा सल्ला दिला जातोय। ही सगळी दृश्य मी माझ्या कॅमेरामॅन खंडूला देखील सांगेल की दाखवावी की जैसलमेरचा हा संपूर्ण परिसर आहे, रस्ते सगळे ओसाड आहेत, गाड्या पार्क झालेल्या आहेत, घराच्या आत नागरिक थांबलेले आहेत। सकाळ उजाडलेली आहे तरी देखील कुणाची हिंमत होत नाहीये घराबाहेर पडण्याची आणि आज सुद्धा मोठ्या घडामोडी घडू शकतात असं बोललं जात आहे।